नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, चालू घडामोडी या सत्रामध्ये आपण 17 सप्टेंबर 2022 या दिवसाच्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा जाणून घेत आहोत। आज आपण सुरुवातीला वळूया पहिल्या घडामोडीकडे। नामशेष झालेल्या चित्त्याचे तब्बल 70 वर्षांनंतर भारतात पुन्हा आगमन झालेलं आहे। तब्बल 7 दशकांनंतर भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचं मध्य प्रदेशातील कुर्नू राष्ट्रीय उद्यानात आज सकाळी आगमन झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना 10 किलोमीटर पसरलेल्या भागात सोडतील। यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर मंडळी उपस्थित असतील। 5 मादी आणि 3 नर अशा एकूण 8 चित्त्यांना विशेष कार्गो फ्लाइट बोईंग 717 मध्ये आणण्यात आले असून ते ग्वाल्हेर मध्ये उतरले। त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने कुर्नू नॅशनल पार्क मध्ये आणण्यात आलं आहे। एका वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या चित्त्यांना एका महिन्यासाठी लहान प्रदेशात ठेवले जाईल आणि यानंतर 2 महिन्यांसाठी परिसराची ओळख होण्यासाठी मोठ्या भागात सोडले जाईल। यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल। वळूया पुढील घडामोडीकडे। रॉजर फेडररने प्रोफेशनल टेनिसपटूमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे। रॉजर फेडररने वयाच्या 41व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली असून त्याचा जन्म 1981 मध्ये झाला होता आणि त्यामुळे आता त्याला वाटते की त्याचे शरीर त्याला थांबण्याचे संकेत देत आहे। ते कारण त्यांनी निवृत्तीच्या भाषणात दिले आहे। रॉजर फेडररने 2003 मध्ये विम्बल्डन मध्ये त्याची पहिली ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप जिंकली, जेव्हा तो फक्त 21 वर्षाचा होता आणि 14 महिन्यात त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले। वळूया पुढील घडामोडीकडे। ट्विटर 50 मिलियन फॉलोअर्स असलेला विराट कोहली पहिला क्रिकेटर ठरला। विराट कोहलीची सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर लोकप्रियता आहे, ज्यात इंस्टाग्राम 211 दशलक्ष फॉलोअर्स आणि फेसबुक 39 दशलक्ष फॉलोअर्स आहे आणि फेसबुकवर 49 दशलक्ष फॉलोअर्स आहे। 2022च्या सुरुवातीला कोहली इंस्टाग्राम 200 दशलक्ष फॉलोअर्स ओलांडणारा पहिला भारतीय बनला। क्रिकेटरने क्रिस्टियानो रोनाल्डो 450 मिलियन आणि लिओनेल मेस्सी 333 मिलियन नंतर 33 वर्षीय हा जगातील सर्वाधिक फॉलो केलेला क्रिकेटपटू आणि इंस्टाग्रामवर तिसरा सर्वाधिक फॉलो केलेला खेळाडू आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। किबिथू लष्करी छावणीचे नाव जनरल बिपिन रावत यांच्या नावावर आले। हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 10 सप्टेंबर 2022 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या नावावरून किबिथू लष्करी चौकीचं नाव देण्यात आलं। बिपिन रावत यांनी 1999 ते 2000 या काळात किबिथू येथे 511 गोरखा रायफलच्या बटालियनचे नेतृत्व एका तरुण कर्नल म्हणून केले आणि या भारतातील सुरक्षा संरचना मजबूत करण्याचे मोठे योगदान दिले किबिथू हे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जवळ बसलेले आहे आणि भारताचे सर्वात पूर्वेकडील लष्करी चौकी आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। TCS आता भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड आहे। IT सेवा फर्म टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस 2022 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनली आहे। मार्केटिंग डेटा आणि एनालिटिक्स फर्म कंतारच्या अहवालानुसार दीर्घकाळातील अव्वल HDFC बँकेला विस्थापित करत आहे। 2022 मध्ये $45.5 अब्ज ब्रँड मूल्यांसह TCS, त्यानंतर HDFC बँक $32.7 अब्ज आहे। 2014 मध्ये रँकिंग जाहीर झाल्यापासून HDFC बँकेने पहिल्या क्रमांकावर आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। 2022च्या पहिल्या 7 महिन्यात औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे। 2022च्या पहिल्या 7 महिन्यात औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे। डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड नुसार आंध्र प्रदेश मध्ये 40,361 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे। जानेवारी ते जुलै 2022 पर्यंत संपूर्ण देशाला मिळालेल्या एकूण गुंतवणुकीच्या 45% आंध्र प्रदेशात होते। DPIITच्या आकडेवारीनुसार जुलै अखेरीस भारतात एकूण 1,71,285 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। 17 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी आपण
YouTube चॅनलवर स्पेक्ट्रम अकॅडमीच्या जाणून घेतल्या। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणि माहिती ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।